नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नेहमीच उत्तम विचार देणाऱ्या नीता सोनपाटकी यांचा एक अतिशय सुंदर विचार आजच्या आनंदी कट्ट्यावरून तुमच्याशी शेअर करते. वाहावत जाऊ नका हे अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे. त्यात आयुष्य कसं जगावं याचं तत्त्वज्ञान आहे. हे वाक्य आपल्याला असं सांगतं की आपण आपल्या भावना, विचार आणि कृतींवर ताबा ठेवायलाच हवा. एखादा छोटासा निर्णय घेतानाही संतुलन ठेवायला हवं, विवेक दाखवायला हवा. म्हणजे जेव्हा राग, आनंद, दुःख किंवा इतर कोणत्याही भावना अगदी तीव्र होतात ना, तेव्हा त्या भावनांमध्ये वाहावत जाऊन चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. म्हणजे बघा, रागाच्या भरात एखाद्या व्यक्तीला उद्देशून वाईट शब्द उच्चारले जातात. खरं तर नंतर अनेकदा त्याचा पश्चातापसुद्धा होतो. म्हणूनच वाहावत जाऊ नका याचा अर्थ असा आहे की राग जरी आला ना, तरी थोड्या वेळासाठी शांत व्हा, श्वास घ्या आणि मगच आपले विचार व्यक्त करा. या मधल्या विश्रामानं काय होतं माहिती? आपलं वर्तन योग्य आहे का, आपलं वागणं योग्य आहे का, हे आपल्याच लक्षात येतं. आनंदाच्या आणि उत्साहाच्या भरातही हे वाहावत जाणं घडतं बरं का. यात सुद्धा अशाच काही गोष्टी केल्या जातात की ज्या योग्य किंवा आवश्यक नव्हत्या याची जाणीव नंतर होते. याचं उदाहरणच द्यायचं झालं तर अतिरिक्त खरेदी आणि त्यामुळे होणारा वारेमाप खर्च. अनेकदा काही निर्णय जोशात, उत्साहात, सारासार विचार न करता घेतले जातात आणि त्यामुळं आर्थिक, भावनिक नुकसान होऊच शकतं. वाहावत जाऊ नका म्हणजे आनंदाच्या आणि जोशाच्या क्षणीसुद्धा विवेकपूर्ण निर्णय घ्यायला हवा. दुःख किंवा निराशेच्या स्थितीत परिस्थितीला दोष दिला जाऊ शकतो. परिस्थितीनं आपल्यावर अन्याय केला ही भावना प्रबळ होत जाते. मग अशा वेळीसुद्धा दुःखाच्या त्या आवेगात वाहावत जाऊन जीवनातल्या इतर गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं. म्हणूनच वाहावत जाऊ नका म्हणजेच दुःखातही आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करायला हवा. आनंदाची, दुःखाची, अपमानाची, विरहाची अशी प्रत्येक भावना तीव्र असू शकते ना, पण त्यावर नियंत्रण ठेवून आयुष्यात संतुलन राखणं महत्त्वाचं आहे. एखाद्या स्थितीत, एखाद्या घटनेमुळे इमोशनल ट्रिगर जरी झाला तरी त्यावर जागरूकपणे विचार करणं हे फार गरजेचं आहे. प्रत्येक कृतीमध्ये विवेक असायला हवाय. कोणतीही गोष्ट भावनेच्या भरात न करता विचारपूर्वक करायला हवी. ही सावधगिरी ना प्रत्येकाला चुकीच्या निर्णयापासून वाचवते. वाहावत जाऊ नका म्हणजेच आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीवर संयमानं प्रतिक्रिया द्यायला हवी. आणि त्यासाठी आपलं मन शांत आणि स्थिर ठेवायला हवं. जेव्हा असं स्थिर मन असेल ना, तेव्हा ते आपल्या निर्णय क्षमतेला प्रभावित करत नाही आणि त्यावेळेस घेतले जाणारे हे निर्णय हे नेहमीच योग्य ठरतात. काय पटतंय ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.